नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आज 30 जून रात्री 12 वाजल्याच्या नंतर उद्या 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता 2023 नवे कायदे अंमलात येत आहेत आणि हे कायदे खूप कडक आहेत असं समजलं जातं। या कायद्याबद्दल आपण मुंबई हायकोर्टाचे विधिज्ञ ॲडव्होकेट बाळासाहेब चौरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाळासाहेब नमस्कार। नमस्कार। उद्यापासून म्हणजे आज रात्री 12च्या नंतर आणि उद्या 1 जुलैपासून नव्यानं कायदे अंमलात येत आहेत। जनतेच्या माहितीसाठी आपण या कायद्याच्या संदर्भात थोडक्यात किंवा सविस्तरपणे काय माहिती द्याल? नमस्कार, मी ॲडव्होकेट बाळासाहेब चौरे प्रॅक्टिस करतो। मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना संपूर्ण भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना जे लहान असतील, मोठे असतील आणि वयोवृद्धही असतील, अशा सर्वांना काही गोष्टी असे सांगू इच्छितो की आज रात्री 12च्या नंतर नवीन कायदा येतोय। त्याचं नाव आहे भारतीय न्याय संहिता, जी की भारतीय दंडविधान संहिता आयपीसीच्या जागेवर हा नवीन कायदा आलेला आहे। या कायद्यानुसार रात्री साधारणतः 12च्या नंतर जेवढे काही गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल होतील ते सर्व गुन्हे जे आहेत ते भारतीय न्याय दंड संहितेच्या खाली घेतले जाणार आहेत। आता हा कायदा नवीन आहे, या कायद्याच्या त्रुटी भरपूर आहेत, पुढे अमेंडमेंट होणारच आहे, सुधारणा होणारच आहे। परंतु या कायद्याच्या अनुषंगाने सांगायचा महत्वाचा विषय असा आहे की या कायद्यातून संपूर्ण जनतेला कशा पद्धतीने या समाजामध्ये होत असलेला गुन्हेगारी स्वरूपाचा वाढता प्रभाव, मनी लँडिंग सारख्या मोठमोठ्या जमिनीचा व्यवहारामध्ये होणारी अफरातफर, लोकांची फसवणूक, मुलांची छेड, रँगिंग, त्यानंतर पुन्हा मग रॅश ड्रायव्हिंग असेल, पॉक्सो सारख्या कायद्यामधल्या सुधारणा भरपूर चांगल्या झालेल्या आहेत। याच्यामधून सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सिनियर सिटीजनला एक वेगळं स्थान दिलेलं आहे। यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या कायद्यातून अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं की कायदा बनवण्याच्या मागचा या कायद्या बनवण्यामागचा कायद्या बनवणाऱ्यांचा जो उद्देश असावा तो उद्देश म्हणजे काय असेल तर या देशामध्ये संविधानिक राज्य आहे, या देशामध्ये संविधानिक पद्धतीने जो मार्गिक अवलंबला आहे त्या संविधानिक प्रकारच्या सगळ्या गोष्टी संविधानाच्या त्या नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत। मग त्यासाठी या कायद्यामधून कोणी गरीब नाही, श्रीमंत नाही, काहीच नाही। पूर्वी काय व्हायचं, आमदाराचा फोन आला की त्याचं पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जायची नाही, एखाद्या खासदाराचा फोन आला पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नव्हती। परंतु आता तसं नाहीये, खऱ्या गुन्हेगाराला या कायद्यातून 100% पनिशमेंट होणारच आहे। हा कायदा एवढा जाचक बनलेला आहे, याची तीव्रता त्या गुन्हेगाराला कळणार आहे। शांतता प्रिय लोकांना या कायद्याचा कसलाही त्रास होणार नाही। पूर्वी बरेच लोक असे आहेत की ज्यांना स्वतःला असं वाटतं की आम्ही म्हणजे खूप मोठे डॉन आहेत, बादशाह आहेत, आणि ज्या लोकांनी एकापेक्षा अनेक गुन्हे केलेले, ज्यांच्यावर गुन्हे आहे, अशा लोकांना बेल प्रोव्हिजन मध्ये आता खूप मोठा त्रास होणार आहे। त्यामुळे या कायदा रात्री 12 वाजता कायदा बदलण्याच्या अगोदरच मी सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून आपल्या स्थळाला चेतावणी देऊन सांगू इच्छितो की बाबा हो, याला चेतावणी म्हणता येणार नाही, तुमच्या अवेअरनेससाठी हा सांगू इच्छितो की बाबा हो, आता माणसांनो सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। कारण कायदा हा खूप संविधानिक मार्गाने बनवलेला कायदा आणि खूप जाचक कायदा आहे गुन्हेगारासाठी। त्यामुळे इथून पुढे या कायद्याची जी ग्रॅव्हिटी समजून प्रत्येकाने न्याय संहितेच्या अखत्यारीत राहून चालायचं, कायदा मोडायचा नाही। उदाहरणार्थ आता नवीन कायदा आलेला आहे, त्याच्या रॅश ड्रायव्हिंगसाठी आलेला आहे। रॅश ड्रायव्हिंग मध्ये एक असं उदाहरण आहे, जर एखादी ऍक्सिडेंट झाला तुमच्याकडनं, जर ड्रायव्हिंग मध्ये असेल आणि ऍक्सिडेंट करून जर तुम्ही पुढे पळून जाणार असाल तर तसं न करता तुमच्यावर एक नवीन जबाबदारी टाकलेली आहे कायद्याने। ऍक्सिडेंट झालाय ठीक आहे,
परंतु तुमचं काम आहे स्थानिक पोलिसांना तात्काळ कळवणे की माझ्याकडनं असा असा गुन्हा दाखल झालेला आहे, साहेब मला आणि माझ्या गाडीला पुढे काही कामानिमित्त जाईल, तुम्ही त्याचा तपास करा किंवा त्याला दवाखान्यात घेऊन त्याची योग्य शुश्रूषा करा. पहिली लायबिलिटी आपली आहे की त्याच्यामध्ये रॅश ड्रायव्हिंग मध्ये तो कसा आला काय हा सेकंड पार्ट आहे, परंतु आपली जबाबदारी आहे की त्या जबाबदारीपासून त्याला वंचित न ठेवता जीवितला धोका निर्माण नाही झाला पाहिजे. जर तसं झालं आणि ती गोष्ट जर कायद्याच्या निदर्शनास आली तर कोर्ट तुम्हाला लवकरात लवकर जामीनची प्रोव्हिजन नाहीये. पूर्वी असं होतं, ड्रायव्हर होता जामीन होत होती, पण आता असं होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मुलाने व्यक्तीने जे गाड्या चालवत असताना, बाईक चालवत असताना, फोर व्हीलर चालवत असताना विशेष करून रॅश ड्रायव्हिंगसाठी जे आहे त्यासाठी त्यांनी समजून घेणं आणि व्यवस्थित गाडी चालवणं आणि कायद्याच्या याच्यामध्ये खास करून सांगितल्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला तरी त्याची स्वतःची जबाबदारी आहे की तो पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करणं त्याचं काम आहे, अथवा दवाखान्यात घेऊन जाणं त्याचं काम आहे, ही त्याची लायबिलिटी आहे. जर असं केलंच तरच तुम्हाला पुढच्या कायद्यामध्ये काय राहणार आहे, पुढे तुम्हाला बेल प्रोव्हिजन सवलत मिळणार आहे. आता हा झाला रॅश ड्रायव्हिंगसाठी. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये मोबाईल हा सगळ्याचा जीव की प्राण झालेला आहे. अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे आता मोबाईल झालेला आहे. या मोबाईल बद्दल सांगायचं झालं तर आयटी ऍक्टला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. पूर्वी 65चं प्रमाणपत्र वगैरे आम्हाला वकील लोकांना ते सोपा होता विषय, परंतु आता आम्हाला वकील लोकांनाच तुम्हाला सोडवणं जड झालेलं आहे. त्यासाठी आयटी ऍक्टला खूप मोठं व्हॅल्यू आलेलं आहे या कायद्यामध्ये. त्यामुळे या मोबाईलला वापरत असताना व्यवस्थित वापरायचे. मोबाईलवरून कोणाला धमकी द्यायची नाही, शिव्यागाळी करायच्या नाहीत, अश्लील चॅट पाठवायचे नाहीत आणि उत्तेजनापर्यंत जे काय एखाद्या घटना घडतात किंवा एक दुसऱ्याबद्दल काय अपप्रचार करायचा नाही. जर तसं काय झालं तर याचा जो डाटा असतो गुगलकडे मागू शकतात पोलीसवाले, तुमच्या मोबाईल डिव्हाइसला असू शकतो, याचा 2-3 ठिकाणीचा डाटा पोहोचून जातो. त्यामुळे पोलिसांना हा तपास खूप इझी झालेला आहे. म्हणून उद्याच्या या 1 तारखेपासूनच्या कायद्यामध्ये जो रात्री 12 वाजल्यापासून बदलणारा कायदा आहे, त्यामुळे ह्या कायद्याच्या येण्याच्या अगोदरच मी आपल्याला वकील म्हणून आणि सामाजिक नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीने सांगू इच्छितो की तुम्ही मोबाईलचा वापर शिस्तीत ठेवा. काळजी आवश्यक आहे तेवढाच वापर करा. अनाधानाने चुकून एखादी गोष्ट झाली तर ती गोष्ट वेगळी आहे, पण जाणून बुजून ही गोष्ट होता कामा नाही. ही दुसरी गोष्ट आयटी ऍक्ट बद्दल आहे. आता राहिली गोष्ट कुठली, लहान मुलांचा गैरवापर करणं. स्लीपर सेल म्हणून पूर्वी खूप लहान मुलांना लावून द्यायचं, हे याचा खिसा काप त्याचा खिसा काप मारपेट असं काही व्हायचं. तर ह्या गोष्टीला जरा सावध राहा. कारण आता जसं मोबाईल युग आहे तसं प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक नाक्यावर आणि मला तर असं वाटतं की भविष्यामध्ये येणार प्रत्येक तुमचं गाव खेडा शहर सगळं कॅमेऱ्याच्या आतमध्ये येत आहे. म्हणून मानवी डोळ्यापेक्षा, मी असं म्हणेल की मानवी डोळ्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक डोळे हे कधीच कोणाला धोका देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून ह्या कायद्यामध्ये राहा. कारण इलेक्ट्रॉनिक आयडियामध्ये जसं तुम्हाला मोबाईल जसं व्हॅल्यू दिलं तसं आयटी ऍक्ट मध्ये हा कॅमेरा येतो. त्यामुळे या कॅमेऱ्यामुळे बऱ्याच लोकांच्या घडणाऱ्या घटना सापडून येणार आहेत. त्यामुळे त्याचा डिव्होर्स त्यांच्याकडे जो इलेक्ट्रॉनिक पुरावा होणार आहे, ती इलेक्ट्रॉनिक पुराव्याला खूप मोठं व्हॅल्यू मिळालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मोबाईलवरनं मेसेज चॅट करायचं नाही, पण टेक्स्ट मेसेज करू. टेक्स्ट मेसेजचा पण याच्यामध्ये खूप मोठा पुरावा ग्राह्य धरलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील प्रत्येक माणसाला माझं या कायद्यातून मराठी ज्यांना समजत असेल अशा लोकांना सांगणं आहे की 1 तारखेच्या अगोदर आजच प्रतिज्ञा घ्या की आपण सगळे संविधानिक मार्गाने कायद्यात राहून कायद्याच्या पद्धतीने चालू. यामुळे हा कायदा खूप चांगला आहे. परंतु या कायद्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद जर मिळाली असेल तर पोलिसांना खूप मोठी ताकद मिळालेली आहे. त्यामुळे कदाचित इथे थोडासा आहे, थोडी मिसयूज होण्याचे चान्सेस आहेत. परंतु हे मिसयूज होण्यापेक्षा तुम्ही स्वतः मिसयूज होऊ नये, तुम्ही स्वतः कायद्यात राहावं, तुम्ही स्वतः या नियमाच्या बाहेर जाऊ नये, यासाठी मी आज जवळजवळ आता तुम्हाला एक साधारणतः 10-12 तास अगोदरच मी ही तुम्हाला पूर्वकल्पना देतो या मीडियाच्या माध्यमातून. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या अशा गोष्टी जाचक झालेल्या आहेत. मग पूर्वीचा जो आयपीसी होता त्याच्यामध्ये थोडे बहुत पळवाटा होते. आम्ही लोक तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणावरून सोडून सांगत होतो. आणि खास करून आता त्या लोकांना सांगू इच्छितो ज्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे आहेत, त्यांनी चुकून आता परत गुन्हेगारीच्या वाटेवर जाऊ नका. जर तसं काही घडलं तर कोर्ट तुमचा
पूर्ण डाटा काढून कोर्टाकडे जेव्हा पोलीसवाले तुमची हिस्ट्री देतात, त्यात जर एकापेक्षा जास्त गुन्हे आले तर कोर्ट तुम्हाला मे बी जामीन तुम्हाला मंजूर करणार नाही, जामीन तुम्हाला नाकारू शकेल। अशा वेळेस जर तुम्हाला सोडणार असेल तर पुन्हा मग तुम्ही जेलमध्ये गेले, समजा एखाद्या कायद्याला 10 वर्षाची सजा आहे, 10 वर्षाची सजा भेटली तर 10 वर्षाच्या सजेमध्ये तो कैदी जर जेलमध्ये असतानाच्या प्रिझनच्या काळामध्ये कमीत कमी 5 वर्ष जर व्यवस्थित तो राहिला तर मग स्वतः जेलरच त्यांना रेफर करणार, कोर्टाला सांगणार की साहेब हा 5 वर्षे व्यवस्थित राहिलेला आहे, त्यामुळे याला काय करा साहेब, याला आता सध्या तरी सोडण्यास हरकत नाही, जेलर सांगेल। त्यामुळे तुम्हाला माझं सांगणं आहे की एकापेक्षा जास्त कोणावर गुन्हे असतील आणि त्या स्वरूपाची ग्रॅव्हिटी जर असेल तर विनंती आहे मित्रांनो, आता ह्या गुन्हेगारी क्षेत्राकडे तुम्ही वळून न जाता, ते रस्ता न अवलंबता आता स्वतःकडे कमवा शिका, या योजनेकडे वळून कामधंदे करा, घरच्या आईवडिलांना सर्वांना सहकार्य करा। खूप मोठा विशाल देश आहे आपला, या देशामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत। गुन्हेगारी हा सगळ्यात मोठा तुमचा आमचा जन्मसिद्ध हक्क नाहीये। जन्मसिद्ध हक्क असेल तर चांगलं राहणं, चांगलं वागणं, इतरांना सहकार्य करणं। त्यामुळे या कायद्यामध्ये राहत असताना, या कायद्याची ग्रॅव्हिटी पाहत असताना हे कायदे खूप जाचक आहेत। त्या जाचक कायद्यामधून जात असताना आपल्या सर्वांना माझी पुन्हा एकदा वकील म्हणून आपल्याला विनंती आहे की सर्वांनी भारतीय संविधानाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या संविधानाचं पालन करून या येणाऱ्या संहितेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्यात राहणं गरजेचं आहे। यामुळे आजच्या तारखेला मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, कायदा खूप जाचक आहे, जाचक आहे, जाचक आहे। या कायद्यामध्ये प्रत्येकाला सवलत नाही, त्यामुळे या कायद्याचा आपण खूप काळजीपूर्वक वापर करून आपलं जीवन जगावं आणि चांगल्या पद्धतीने जगावं, ह्याकरिता मी या आजच्या रात्री कायदा येण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक संदेश देतोय। तो संदेश आपल्याने प्रत्येकाने अवलंबावा, त्या संदेशाचं संरक्षण करावं, तर त्या संदेशाचं अवलोकन करावं आणि स्वतःचं संरक्षणामध्ये पुढचं जीवन जगावं, एवढीच आजच्या दिवशी सांगणं आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।